अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू वगैरेंनो, आपण वामनराज प्रकाशन पुणे श्रीपाद सेवा मंडळाची जी काही पुस्तकं आहेत, परमपूज्य दादा, परमपूज्य मामा, परमपूज्य ताई यांनी लिहिलेली ही पुस्तकं आपण वाचनास घेत आहोत. सध्या आपण परमपूज्य शिरीषदादा कवडे महाराज यांनी लिहिलेले जो संती वसविला ठावो हे पुस्तक वाचनात घेतले आहे. काल आपण कल्पवृक्ष आणि वाटसरू याची गोष्ट वाचली. आज आपण शुभ बोल रे नाऱ्या. ज्यावेळी बोललेले सगळे खरे होऊ लागते त्यावेळी त्यालाच वाचासिद्धी प्राप्त झाली असे म्हणतात. सामान्य माणसांच्या ठिकाणीही पूर्वसुकृतामुळे अशी वाचासिद्धी काही प्रमाणात दिसू शकते. फक्त तिची फलसिद्धी उशिरा होते किंवा काही प्रसंगी होतही नाही. कारण फलसिद्धी त्वरित होण्यासाठी पुण्याईचा जोरही अधिक असावा लागतो. सामान्य माणसापाशी तो नसल्यामुळे त्वरित फलसिद्धी होत नाही. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी काही ना काही प्रमाणात आशीर्वादाचे सामर्थ्य असतेच. म्हणून सर्व संतांनी, शास्त्रांनी, जाणत्यांनी असेच सांगितले आहे की नेहमी चांगलेच चिंतावे, चांगलेच बोलावे, चांगलीच कल्पना करावी. कारण कुणाचे वाईट चिंतले तरी त्यालाही आपल्या जीवाकडून आशीर्वाद मिळत असतो. वास्तूंचा सुद्धा अशाच प्रकारचा गुण सांगितला जातो. वास्तुपुरुष ही देखील देवताच असते, तीही आशीर्वाद देत असते. म्हणूनच आपल्या किंवा दुसऱ्यांच्या घरातही शुभ कल्याणकारकच बोलत जावे. नाहीतर मराठीत जशी म्हण आहे की शुभ बोल रे नाऱ्या तर म्हणे वाड्याला आग लागली, तसे आपल्याकडूनही घडू शकेल. आपल्या मनाचे जे संकल्प विकल्प होतात तेही शुभच होण्याची दक्षता घेतली पाहिजे. असे संकल्प विकल्प शुभ व्हायला लागले, आधीचे अशुभ संकल्प विकल्प निघून जायला लागले की पुढे कल्पना थांबून आत्मवस्तू प्रगट होते. अशुभ वासना धुवून काढण्याच्या या प्रक्रियेला अभ्यास असे म्हणतात. अभ्यासाची साधने. आपण जेव्हा एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा असे म्हणतो तेव्हा त्या अभ्यासाचे काही घटकही असतात. ते घटक कोणते? तर पहिला घटक म्हणजे जो अभ्यास करणारा आहे तो, आणि नंतर ज्याचा अभ्यास करायचा ते. तसेच आपण जो अभ्यास करतो ती अभ्यास करण्याची प्रक्रिया आणि त्याला अनुसरून जे जे काही करावे लागेल ते, या तीन घटकांना अभ्यासाची त्रिपुटी असे म्हटले जाते. अभ्यास करणारा विद्यार्थी असतो आणि त्याने जमवलेली क्रमिक अभ्यास पुस्तके, शिक्षकांनी दिलेल्या नोट्स इत्यादी गोष्टी हे अभ्यास करण्याची साधने असतात. तो विद्यार्थी हा अभ्यास कशासाठी करत असतो? तर परीक्षेत पास होण्यासाठी. ते त्याचे साध्य असते व ते त्याला पदरात पाडून घ्यायचे असते. त्यासाठीच अभ्यासाच्या बाह्य साधनांची त्याला गरज असते. पुस्तके, पेन, कागद, इन्स्ट्रुमेंट बॉक्स इत्यादी सगळी बाह्य साधने असतात. त्याचप्रमाणे परमात्मा वस्तूच्या प्राप्तीसाठी जर अभ्यास करायचा असेल तर त्या अभ्यासालाही काही साधने लागतात. मात्र या दोन अभ्यासांमध्ये एक मूलभूत फरक असतो. सद्वस्तूचा अभ्यास हा आतला अभ्यास असतो. बाहेरच्या अभ्यासाला अशा बाहेरच्या वस्तू जमवाव्या लागतात, तशाच आतल्या अभ्यासालाही आतल्या वस्तू लागतात असा नियम आहे. आपण जर बाहेरच्या वस्तूंच्या सहाय्याने आतला अभ्यास करू म्हटले तर ते जमणार नाही. तसेच आतल्या वस्तूच्या सहाय्याने बाहेरचा अभ्यास करायचा म्हटले तर तेही जमणार नाही. आता येथे आतल्या वस्तू कोणत्या? तर अभ्यास करणारा जो आहे तो आपल्या आतच आहे, त्याला जीव म्हणायचे. अभ्यास कोण करतो? तर तो जीव करतो. आपला देह काही अभ्यास करत नाही. त्या जीवाकडून अभ्यास करून घेणारी भगवती शक्ती असते. ती जीवाला आपल्या स्वरूपात घेते व आपणच परीक्षा देते. जीवभाव हा त्या भगवतीचेच एक रूप असल्याने खरे तर भगवती शक्ती ही स्वतः जीव रूपाने अभ्यास करीत असते. अंध पंगू जीव. ज्याप्रमाणे
शाळेत जाणारी लहान मुले घरी होमवर्क घेऊन येतात आणि ते पूर्ण करण्याची विसरतात. दिवसभर खेळून थकल्यावर शिक्षकांनी दुसऱ्या दिवशी होमवर्क पूर्ण करून आणायला सांगितले असल्याचे त्यांना रात्री आठवते. अशा वेळी त्यांचे आई बाबा त्यांचे होमवर्क पूर्ण करून देतात. समजा दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी ते होमवर्क तपासून सांगितले की तू दिलेले उत्तर चुकले आहे, तर ती निरागस मुले सरळ सांगतात की ते आमच्या आईने चुकीची लिहिलेले आहे. त्याचप्रमाणे येथे जीवाच्या बाबतीतही घडत असते. जीव आधीच अंध पंगू असतो. तो स्वतःला पाहू शकत नाही. तो स्वतः पश्चिम मार्गाने जाऊ शकत नाही. त्यामुळे तो शरीरात नाभीपासून कंठापर्यंतच्या परिसरातच फिरत राहतो आणि तेही भोगांमध्येच फिरत राहतो. योगचूडामणी उपनिषदात असे म्हटले आहे की आक्षिप्तो भुजदंडेन तथा चलति कंदुकः प्राणापान समाक्षिप्त्वा तथा जीवो न तिष्ठति प्राणापानवशो जीवो भाग्योत्रोध्वं च धावति वामदक्षिणमार्गाभ्यां चंचलत्वान दृश्यते. हाताने ढकललेला चेंडू जसा पळतो तसा प्राण व अपान यांच्याकडून ढकलला गेलेला जीव एका जागी स्थिर राहत नाही. प्राणापानाच्या आधीच झालेला जीव इडापिंगलाच्या मार्गाने वर खाली नाभी ते कंठ प्रदेश असा धावत असतो, परंतु तो वेगाने जात येत असल्याने आपल्याला दिसत नाही. आता जीव हा जर अंध आहे आणि पंगूही आहे, तर मग असे लेकरू अभ्यास तरी कसे करेल? श्री संत तुकाराम महाराज यासाठी म्हणतात की आंधळ्या पांगळ्यांचा एक विठोबा दाता. एखाद्या अपंग अपत्यासाठी त्याच्या आई वडिलांना जसे कष्ट घ्यावे लागतात, तसे जीवासाठी भगवती शक्तीला फार कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे ती एक सोपी युक्ती करते. ती जीवाला आपल्या पोटात घेते व मग सगळा अभ्यास ती स्वतःच करते. पेपरही तीच काढते व परीक्षाही तीच देते. म्हणून आपल्या साधनेमध्ये अभ्यासामध्ये नापास होण्याची भीतीच नाही. कारण अभ्यास करणारी जी भगवती असते, अभ्यास आपण करीत नाही, म्हणून आपले अधःपतन होईल का अशी भीती आपल्याला कुणाही नियमित साधना करणाऱ्या साधकाने कधीही बाळगण्याचे कारण नाही. भगवतीला शरण जावे. अशा स्थितीत अंध पंगू पोराने काम करायचे काय करायचे असते, तर त्याने एवढेच करायचे असते की आपल्या आईला पूर्ण शरणागत होऊन तिच्यावरच सर्व सोपवून राहायचे असते. साधकांनीही श्री सद्गुरूंच्या कृपाशक्तीला, त्या माता भगवतीला पूर्णपणे विनाअट शरणागत होऊन राहायचे असते. म्हणजे मग त्याचे सगळे काही त्याची ती आई भगवती शक्तीच करते. आपल्या कृपायोगाच्या साधनेत एवढंच करायचे असते, बाकी ती भगवतीच करीत असते. ती जे करेल तेच करेल. मी तुझ्या पूर्णपणे स्वाधीन आहे असा सापक जीवाचा भाव झाला की ती त्याला आपोआप तारून नेते. तिच्या ठाई आपला पूर्ण शरणागतीचा भाव असला पाहिजे. त्यासाठी आपण साधनरूप प्रयत्नांचा उत्साह देखील दाखवला पाहिजे. श्री माऊलींनी देखील आधी तेच सांगितले आहे, मना होय उत्साह धैर्याचा. याप्रमाणे त्या जीवाला धैर्य कुठून कसे येईल, तर भगवती आईच आपल्याकडून साधना करून घेणार आहे हे ठाऊक झाल्यानेच धैर्य येईल व त्या धैर्यामुळे साधनेचा उत्साहही येईल. जीवाने तो उत्साहरूपी प्रतिसाद भगवतीला दिला पाहिजे, म्हणजे तिच्या कृपेने पुढचे सगळे आपोआप होत जाते. आता पहा, साधना आपण करतो का? आपण तर तेथे त्रयस्थच असतो. साधनेच्या वेळी काय घडत असते ते आपण केवळ बघत असतो. आपल्याला त्यासाठी फक्त उत्साहाने नेटाने बसावे लागते. आज काय जेवण जास्त झाले आहे, आळस आला आहे, उद्या काय बाहेर जायचे आहे, अशा मनाच्या नाना सवयीमधूनही मार्ग काढून बसावे लागते. साधनेचा उत्साह टिकून ठेवावा लागतो. गाडीवानाची गोष्ट.
यासाठी परमपूज्य सद्गुरू श्री मामा एक सुंदर दृष्टांत देत असत. एक मनुष्य श्री हनुमंताचा भक्त होता. तो गाडीवाहनाचे काम करत असे. आपल्या बैलगाडीतून इकडचे सामान तिकडे घेऊन जाण्याचे त्याचे काम असे. एकदा असाच तो गाडीत सामान घालून निघाला होता. एका नाल्याजवळ गाडी आली आणि नाल्यातील चिखलात रेवटून बसली. त्यामुळे गाडीतून उतरून तो गाडीवान एका झाडाखाली हनुमंताची प्रार्थना करीत बसला. त्याला हनुमान चालिसाचा नित्यपाठ करण्याची सवय होती. त्याप्रमाणे तो पाठ करू लागला व श्री हनुमंतांना आळवू लागला की देवा, आता तुम्हीच मला वाचवा, तुम्हीच ही गाडी बाहेर काढा. आणि असे म्हणून विनवण्या करीत तो तसाच झाडाखाली पाठ करीत बसून राहिला. असे 7-8 तास गेले तरी हनुमंत काही येईनात. मग मात्र तो खवळला. आधीच तो अन्न पाण्याविना पाठ करीत बसला होता. त्यामुळे त्याची सहनशक्ती संपायला आली आणि तो श्री हनुमंतांना बोल लावू लागला. अगोदर तो त्यांना श्रद्धेने आळवीत होता, पण त्यांनी त्याचे काम केले नाही. त्यामुळे लगेच तो त्यांना बोल लावू लागला. सामान्य माणसांची ही व्यवहाराची रीतच असते. जोपर्यंत देव किंवा संत त्यांच्या मनासारखे करत असतात तोपर्यंत ठीक चाललेले असते. पण जेव्हा त्यांच्या कर्माचे भोग बलवत्तर आहेत हे जाणून संत किंवा देव त्यांच्याकडे काही काळ दुर्लक्ष करतात, तेव्हा ते त्यांनाच नावे ठेवू लागतात. शेवटी त्याचा तो तडफडाट बघून श्री हनुमंत तेथे क्रोधाने प्रगटले आणि त्याला दरडावून म्हणाले, काय रे मूर्खा, आतापर्यंत हनुमान चालिसाचा पाठ करत होतात आणि आता मला नावे ठेवतोस. त्यावर तो गाडीवान म्हणाला, मग काय करू देवा, माझी गाडी चिखलात रुसली तरी तुम्हाला माझी दया आली नाही. तुम्ही माझी गाडी बाहेर का काढली नाही? हे त्याचे बोलणे ऐकून हनुमंत त्याला म्हणाले, अरे मला काय तुझी फसलेली गाडी काढायची एवढेच काम आहे का? गेले 7-8 तास तू येथे नुसताच बसला आहेस, पण एकदा तरी स्वतःची रुसलेली गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केलास का? माझे स्मरण करून गाडी बाहेर काढायचा नुसता प्रयत्न जरी केला असतास तरी तुझ्या भाऊंना शक्ती देणारा मीच होतो. मीच तुझ्या प्रयत्नांना यश देऊन गाडी बाहेर काढली असती. तुझ्यासाठी प्रत्यक्ष येऊन गाडी काढायला तू कोण लागून गेलास? मग कुठे त्याला त्याचे सांगणेच पटले. भगवती परब्रह्म स्वरूपच. तसाच या अभ्यासातही आधी आपल्याला उत्साह दाखवावा लागतो. तो दाखवला की पुढचे कार्य करणारी ती भगवती शक्तीच असते. तीच तो सगळा अभ्यास करीत असते. या अभ्यासाने ते साध्य होते. त्यालाच आत्मसाक्षात्कार असे म्हणतात. वास्तविक पाहता परब्रह्म आणि भगवती शक्ती हे दोन्ही एकच आहेत. आता परब्रह्म आणि जीव तरी वेगळे असतात का? तर नाही. ते तत्वतः एकच आहे. परब्रह्माची शक्ती तरी परब्रह्माहून वेगळी आहे काय? सूर्य आणि सूर्याची प्रकाश किरणे ही परस्परांपासून वेगळी करता येतील काय? ज्याप्रमाणे सूर्य आणि सूर्याचा प्रकाश वेगळे आहेत असे म्हणता येत नाही, ते ज्याप्रमाणे एकाच वस्तूचे अभिन्न भाग आहेत, त्याचप्रमाणे परब्रह्म आणि त्याची शक्ती हे एकरूपच आहेत. ती एकमेकांचीच अंगे आहेत. श्री संत एकनाथ महाराजांनी तर असे म्हटले आहे की अनादि निर्गुण प्रगटले भवानी अनादि निर्गुण. ते परब्रह्म असे अनादि आणि निर्गुण आहे. तसेच त्याची शक्ती ती भगवती ही अनादि आणि निर्गुण आहे. ती भगवती जीवा